आणि मुंबईत आणलेल्या या पेंग्विन्सना विरोध करताना काँग्रेस आणि मनसेनं काय म्हटलंय ते जाणून घेऊया। आता शिवसेनाचं वय झालंय 50, म्हणून वागतायत 5 वर्षासारखे। असं आहे की नाईट लाईफ पहिलं बघितलं, नंतर ओपन जिमचा हट्ट बघितला, आता बाळ हट्टचा तिसरा जो एपिसोड आहे तो आहे ह्या पेंग्विनचा। आता नेमकं हे लोकांना ह्याच्यातून काय साधायचं हे आपल्याला कळत नाही। उद्या ह्या पेंग्विनचं काय कमी जास्त झालं त्याचं कोण जबाबदार? कारण का ज्यांनी हे पेंग्विन आणण्याचा हट्ट धरलाय त्यांच्यावर कोण बोट उचलणार नाही। मग त्याच्यामध्ये महापौर पुढे येणार, नगरसेवक पुढे येणार, शिवसेनेचे नेते पुढे येणार। राणीच्या बागेची जी दुरावस्था आहे, परवाच माझे एक मित्र घेऊन गेले होते तिथे, जे आपल्याकडे मिळणारे जे प्राणी आहेत, जे दिसतात आपल्याकडे, वाघ आहेत, सिंह आहेत, त्यांचा काही ठाव ठिकाणा नाही राणीच्या बागेत। आणि वरनं तुम्ही पेंग्विन घेऊन येणार। एखाद्या माणसाचा बाल हट्ट पुरवायचा असेल तर स्वतःच्या पैशाने पुरवावं, महानगरपालिकेचे पैसे का खर्च करायचे?